श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 33वा सर्ग वाचूया. राजा कुशनाभाकडून मुलींच्या क्षमाशीलतेचे व धैर्याचे कौतुक, ब्रह्मदत्ताची उत्पत्ती आणि त्याच्याबरोबर कुशनाभांच्या मुलींचा विवाह. बुद्धिमान महाराज कुशनाभाचे हे बोलणे ऐकून त्या 100 कन्यांनी पित्याच्या चरणावर डोके ठेवून प्रणाम केला आणि याप्रमाणे सांगितले. राजन, सर्वत्र संचार करणारे वायुदेव अशुभ मार्गाचा अवलंब करून आमच्यावर बलात्कार करू इच्छित होते. धर्मकांड यात त्यांचं लक्ष नव्हतं. आम्ही त्यांना म्हटलं, देव आपलं कल्याण असो, आमचे पिता विद्यमान आहेत, आम्ही स्वच्छंदी नाही आहोत. आपण पित्याजवळ जाऊन आमची मागणी करावी. जर ते आम्हाला आपल्याकडे सोपवितील तर आम्ही आपल्या होऊ. पण त्यांचं मन पापाने भरलं होतं. त्यांनी आमचं ऐकलं नाही. आम्ही सर्व बहिणी ह्याच धर्मसंगत गोष्टी सांगत होतो, तरीही त्यांनी आम्हाला अशी मोठीच इजा केली. विना अपराध आम्हाला त्रास दिला. त्यांचे बोलणे ऐकून परमधर्मात्मा महातेजस्वी राजाने आपल्या परमोत्तम 100 कन्यांना याप्रमाणे उत्तर दिले. मुलींनो, क्षमाशील महापुरुष करू शकतील अशीच क्षमा तुम्ही केलेली आहे. हे तुमच्याकडून मोठंच कार्य झालेलं आहे. तुम्ही सर्वांनी एकमतानं माझ्या कुलमर्यादेचं रक्षण केलेलं आहे. कामभावनेस आपल्या मनात थारा न दिलेला बरा, हेही तुम्ही मोठंच कार्य केलेलं आहे. स्त्री असेल अथवा पुरुष, त्याच्यासाठी क्षमा भूषणच आहे. मुलींनो, तुम्हा सर्वांमध्ये जी क्षमाशीलता अथवा सहिष्णुता आहे ती देवामध्ये सुद्धा दुर्मिळच आहे. मुलींनो, क्षमा दान आहे, क्षमा सत्य आहे, क्षमा यज्ञ आहे, क्षमा यश आहे, क्षमा धर्म आहे. क्षमेवरच हे संपूर्ण जग टिकून आहे. देवतुल्य पराक्रमी राजा कुशनाभाने मुलींना असे सांगून त्यांना अंतःपुरात जाण्याची आज्ञा केली आणि सल्लामसलतीचे तत्व जाणणाऱ्या त्या नरेशाने स्वतः मंत्र्यांबरोबर बसून मुलींच्या लग्नाविषयी विचारविनिमय सुरू केला. विचार असा चालला होता की कोणत्या देशात, केव्हा व कोणत्या सुयोग्य वराशी त्यांचा विवाह करावा. त्याच दिवसात चुली नावाचे एक महातपस्वी, सदाचारी व नैष्ठिक ब्रह्मचारी मुनी वेदोक्त तपश्चर्या करीत होते. त्यावेळेस एक गंधर्व कुमारी तेथे राहून त्या तपस्वी मुनींची सेवा करीत असे. तिचे नाव होते सोमदा. ती उर्मिलेची मुलगी होती. ती रोज मुनींना नमस्कार करून त्यांच्या सेवेत असायची. त्यामुळे तिच्यावर ते गौरवशाली मुनी फारच संतुष्ट झाले. शुभ समय आल्यावर चुलीने त्या गंधर्व कन्येला म्हटले, शुभे, तुझं कल्याण असो, मी तुझ्यावर संतुष्ट झालेलो आहे. बोल, तुझं कोणतं आवडतं काम करू. मुनींना संतुष्ट बघून गंधर्व कन्येलाही आनंद झाला. ती संभाषणाला जाणणारी होती. तिने त्या मुनींना मधुर स्वरात सांगितले, महर्षी, आपण ब्रह्मतेजाने संपन्न होऊन ब्रह्मरूप झाला आहात. आपण महातपस्वी आहात. मी आपणाकडून ब्रह्मतपयुक्त धर्मात्मा पुत्र प्राप्त करून घेऊ इच्छिते. मुनी, आपलं भलं हो. मला कोणी पती नाही, मी कोणाचीही पत्नी नाही आणि पुढे कधी होणारही नाही. आपल्या सेवेसाठी आलेली आहे. आपण आपल्या ब्रह्मबलानं मला पुत्र प्रदान करावा. त्या गंधर्व कन्येच्या सेवेने संतुष्ट होऊन ब्रह्मर्षी चुलींनी तिला परम उत्तम ब्रह्मतपाने संपन्न असा पुत्र दिला. तो त्यांच्या मानसिक संकल्पाने प्रकट झालेला मानसपुत्र होता. त्याचे नाव ब्रह्मदत्त पडले. ज्या वेळेस कुशनाभाकडे मुलींच्या लग्नाचा विचार चालला होता, तेव्हा राजा ब्रह्मदत्त धनसंपन्न होऊन कांपिल्या नावाच्या नगरीत स्वर्गातील अमरावतीपुरातील देव इंद्राप्रमाणे निवास करीत होता. तेव्हा परमधर्मात्मा राजा कुशनाभाने
ब्रह्मदत्ताशी आपल्या 100 कन्यांचा विवाह करण्याचे निश्चित केले. महातेजस्वी राजा कुशनाभाने ब्रह्मदत्ताला बोलावून अत्यंत प्रसन्न चित्ताने त्याला आपल्या 100 कन्या दिल्या. तेव्हा देवराज इंद्राप्रमाणे तेजस्वी पृथ्वीपती ब्रह्मदत्ताने क्रमाक्रमाने त्या सर्व कन्यांचे पाणी ग्रहण केले. विवाहाच्या वेळेस त्या मुलींच्या हातांचा ब्रह्मदत्ताच्या हातास स्पर्श होताच त्या सर्वच्या सर्व कन्या कुब्ज दोषरहित झाल्या आणि निरोगी व सुशोभित सुंदर दिसू लागल्या. वातरोगाच्या रूपाने आलेल्या वायुदेवाने त्या मुलींना सोडले. हे पाहून राजा कुशनाभाला फारच आनंद झाला. भूपाल राजा ब्रह्मदत्ताचा विवाह समारंभ पार पडल्यावर महाराज कुशनाभांनी त्यांना पत्नी व पुरोहितांसहित आदरपूर्वक निरोप दिला. गांधर्वी सोमदाने आपल्या पुत्राला त्याच्या योग्यच विवाह झालेला पाहून आपल्या सुनांचे यथायोग्य अभिनंदन केले. तिने एक एक करून त्या सर्व राजकन्यांना जवळ घेतले आणि महाराज कुशनाभांची प्रशंसा करून ती तेथून निघाली. इथे 33वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 34वा सर्ग वाचूया. गाधीची उत्पत्ती, कौशिकीची प्रशंसा आणि विश्वामित्रांचे कथाबंध करून अर्ध्या रात्रीचे वर्णन करून सर्वांना झोपण्याची आज्ञा देऊन झोपणे. विवाह करून जेव्हा राजा ब्रह्मदत्त गेला तेव्हा पुत्रहीन राजा कुशनाभाने श्रेष्ठ पुत्राच्या प्राप्तीसाठी पुत्रेष्टी यज्ञाचे अनुष्ठान केले. त्या यज्ञाच्या वेळेस परम उदार ब्रह्मकुमार महाराज कुशाने भूपाल कुशनाभाला म्हटले, पुत्रा, तुला आपल्याप्रमाणेच परमधर्मात्मा पुत्र प्राप्त होईल. तुला गाधी नावाचा पुत्र प्राप्त होईल आणि त्याच्याद्वारे तुला जगात अक्षय कीर्ती मिळेल. पृथ्वीपती कुशनाभाला असे म्हणून राजर्षी कुश आकाशातून सनातन ब्रह्मलोकी गेला. काही वेळाने बुद्धिमान राजा कुशनाभाकडे परमधर्मात्मा गाधी नावाच्या पुत्राचा जन्म झाला. विश्वामित्र म्हणाले, ते परमधर्मात्मा गाधी माझे वडील होते. मी कुशाच्या कुळात उत्पन्न झाल्याने कौशिक म्हणून ओळखला जातो. राघवा, माझी एक श्रेष्ठ बहीणही होती. ती उत्तम व्रताचं पालन करणारी होती. तिचं नाव सत्यवती होतं. तिचे रुचिक मुनींशी लग्न झालेले होते. आपल्या पतीचे अनुसरण करणारी सत्यवती शरीरासहित स्वर्गाला गेली. तीच महानदी कौशिकीच्या रूपात प्रकट होऊन या भूतलावर वाहते आहे. माझी ती बहीण जगाच्या हितासाठी हिमालयाचा आश्रय घेऊन नदी रूपात प्रवाहित झाली. ती पुण्य सलीला दिव्य नदी फार रमणीय आहे. रघुनंदना, माझी बहीण कौशिकीवर फार प्रेम आहे. म्हणून मी हिमालयाच्या जवळ तिच्याच तीरावर मोठ्या सुखाने राहतो. पुण्यमयी सत्यधर्मी होती. ती परम सौभाग्यशालिनी पतिव्रता देवी इथं नद्यामध्ये श्रेष्ठ कौशिकीच्या रूपात विद्यमान आहे. श्रीराम, मी यज्ञासंबंधीच्या नियमांच्या सिद्धीसाठीच आपल्या बहिणीचा सहवास सोडून सिद्धाश्रमात आलो होतो. आता तुझ्या तेजाने मला ती सिद्धी प्राप्त झालेली आहे. महाबाहू श्रीरामा, तू जे मला विचारलं होतंस त्याच्या उत्तरात मी तुला शोणभद्रेच्या तीरावर असलेल्या प्रदेशाची माहिती व माझ्या कुलाची उत्पत्ती सांगितली. काकुत्स्थ, मी गोष्ट सांगता सांगता अर्धी रात्र उलटून गेली. आता थोडा वेळ झोप घे. तुझं कल्याण असो. जागरणानं आपल्या यात्रेत काही त्रास होऊ नये असं मला वाटतं. सर्व वृक्ष निष्कंप आहेत. एक पान सुद्धा हलत नाही. पशुपक्षी आपापल्या घरट्यात लपून विश्रांती घेत आहेत. रघुनंदन, रात्रीच्या अंधाराने सर्व दिशा व्यापल्या आहेत. हळूहळू संध्याकाळ सरली. नक्षत्र व ताऱ्यांनी भरलेलं आकाश सहस्त्राक्ष इंद्राप्रमाणे हजारो ज्योतिर्मय डोळ्यांनीच जणू प्रकाशमान होत आहे.
सर्व जगाचा अंधकार दूर करणारा शीतरश्मी चंद्र आपल्या प्रभेने जगातील प्राण्यांच्या मनाला आनंद देऊन उगवला आहे. निशाचर प्राणी, यक्ष राक्षसांचे समुदाय, भयंकर पिशाच इकडे तिकडे हिंडत आहेत असे म्हणून महातेजस्वी महामुनी विश्वामित्र गप्प बसले. त्यावेळेस सर्व ऋषींनी धन्यवाद देऊन विश्वामित्रांची प्रशंसा केली. कुशपुत्रांचा हा वंश नेहमीच धर्मपरायण आहे. कुशवंशातील श्रेष्ठ मानव ब्रह्मदेवाप्रमाणे तेजस्वी असतात. महायशस्वी विश्वामित्र, आपल्या वंशातील सर्वश्रेष्ठ महात्मा आपणच आहात आणि नद्यामध्ये श्रेष्ठ कौशिकी ही आपल्या कुलकीर्तीला प्रकाशित करणारी आहे. या प्रकारे आनंदात मग्न झालेल्या त्या मुनिवरांकडून प्रशंसित होऊन श्रीमान कौशिक मुनी अस्ताला गेलेल्या सूर्याप्रमाणे झोपले. ती गोष्ट ऐकून श्रीराम व लक्ष्मणाला जरा आश्चर्य वाटले. तेही मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांची प्रशंसा करून झोपले. इथे 34वा सर्ग पूर्ण झाला. जय श्रीराम. चूक भूल झालेली क्षमा करा. चूक भूल झालेली क्षमा करा. या दुर्मिळ ग्रंथातल्या रामायणाच्या 4 गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करून आपले विचार कळवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.